इथे दृश्य आपण पाहतोय, खरातला कोर्टात दाखल केलं जात आहे। खराची काल SIT चौकशी करण्यात आली। तब्बल 12 तास खराची चौकशी झालेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय, कोर्टाच्या आवारातली ही दृश्य आहेत। खरातला आज न्यायालयात हजर करण्यात आलेला आहे। अगदी थोड्याच वेळात या सुनावणीला देखील सुरुवात होईल। खराची पोलीस कोठडी ही संपत्ती आहे आणि त्यामुळेच खरातला कोर्टात दाखल करण्यात आलेला आहे। आज नेमकं कोर्टात काय घडतं, SIT कोणते पुरावे न्यायालयासमोर कोर्टासमोर सादर करते, हे सगळं पाहावं लागणार आहे। मात्र आत्ताची ही ताजी दृश्य आपण पाहतोय, थेट दृश्य ही कोर्टाच्या आवारातली आहेत। खरातला कोर्टात आणण्यात येत आहे। खराची विशेष सत्र न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे। आज पोलीस नेमकं काय पुरावे सादर करतात, SIT काय पुरावे सादर करते, हे पाहावं लागणार आहे। अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी राहुल वाघ आपल्या सोबत आहेत। राहुल, ही थेट दृश्य आपण पाहतोय, नेमकी कधीपर्यंत या सुनावणीला सुरुवात होईल? पोलीस कोठडी संपत असल्याने आज त्याला न्यायालयात हजर केलं जात आहे। थोड्याच वेळात याच्या सुनावणीला सुरुवात होणार आहे। खरं तर आज सुट्टीचा दिवस असल्याने न्यायमूर्ती MV भराडे यांच्या विशेष न्यायालयात ही सुनावणी पार पडणार आहे। तर SITच्या बाजूने सरकारी वकील शैलेंद्र बागडे बाजू मांडणार आहेत, तर खरतच्या वकील सचिन बाटे हे युक्तिवाद करतील। खरं तर आपण जर बघितलं तर मागच्या वेळेस सरकारी वकिलांनी बाजू मांडताना सांगितलं होतं की अशोक खरात याच्याकडे एक MP पिस्टल सापडली होती, त्याच्यामध्ये 21 जिवंत कारतुसे सापडले होते आणि 5 वापरलेले कारतुसे सापडले होते। त्यामुळे खरातने कुठेतरी 5 नरबळी घेतल्याचा संशय हा सरकारी वकिलांना व SITला असल्याने त्या संदर्भात देखील आता त्यांनी पोलीस कोठडीची मागणी केली होती आणि त्या संदर्भाने देखील आज न्यायालयामध्ये युक्तिवाद होऊ शकतो। निश्चितच आणखी महत्त्वाचं म्हणजे खरं तर 100 पेक्षा अधिक महिलांच्या तक्रारी खरात विरोधात आलेल्या आहेत। त्यासोबतच 10 पेक्षा अधिक गुन्हे अशोक खरात विरोधात दाखल झालेले आहेत। आज नेमकं पोलीस आणखी चौकशीसाठी मुदत वाढवून घेण्याची शक्यता आहे का, आणि तशी मुदत किंवा तशी कोठडी अशोक खरातच्या कोठडीमध्ये वाढ होईल का? खरं तर आपण जर बघितलं तर अशोक खरात याचा सावकारी व्यवसायात देखील हात असल्याची गोष्ट समोर आली होती। तर दुसरीकडे आर्थिक आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याची देखील SITच्या तपास गोष्ट उघड झाली होती। त्या मुद्द्यावर देखील SIT आता अशोक खरातची पोलीस कोठडी वाढवून देण्यासाठी मागणी करू शकते। तर दुसरीकडे जर आपण बघितलं तर या संपूर्ण प्रकरणाचे 300 पेक्षा अधिक व्हिडिओ व्हायरल झाले होते, हे SITच्या हाती लागले होते। तसेच अशोक खरात याच्यावरती आतापर्यंत 8 गुन्हे दाखल आहेत। त्याच्यामध्ये लैंगिक अत्याचार असेल, फसवणूक असेल, अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने त्याला त्या संदर्भाने देखील आता SITला तपास करायचा असल्याने SIT अजून चौकशीची मागणी करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी करू शकतो। दरम्यान आपण पाहिलं होतं राहुल, कालच्या खरं तर या आधीच्या चौकशीमध्ये त्यानं मौन व्रत धारण केलं होतं। मात्र तो बोलता झाला, मात्र त्यानं म्हटलं की हे सगळं हा विधीचाच एक भाग होता, असं सुद्धा त्यानं म्हटलं होतं। दरम्यान आज नेमके न्यायालयात काय घडामोडी घडतात हे पाहावं लागणार आहे। धन्यवाद राहुल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।